मनुष्य ही परमात्म्याची अलौकिक कृती आहे. ती विश्वंभर परमेश्वराची महान रचना आहे. कोणताही जीवात्मा आपल्या जीवनाचे सार्थक मनुष्य शरीरातच करू शकतो. इतर कोणत्याही योनीपेक्षा मनुष्य योनी श्रेष्ठ आहे. मानवाला परमेश्वराने अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत. हे परमेश्वराचे उपकारच आहेत. मानवाला सुंदर शरीर, विवेक, विचार, बुद्धी, नवनिर्मिती कला लाभलेली असून मानव मात्र काम, क्रोध, मोह, लोभ यांच्या कैदेत सापडला आहे. खरे पाहता मानवाला वाईट म्हणणे चूक ठरेल. कारण मानवाला मनुष्यत्व वाईट ठरवत नाही, तर मानवी गुण, दोष, विकृत स्वभाव दोषी ठरवतोय. जन्मास येणारे प्रत्येक मूल हे निरागस, सगुण, सात्विक, विवेकपूर्णच असते. परंतु ते जेथे जन्म घेते ते वातावरण, कुटुंब आणि समाजाच्या कचाट्यात सापडून ते मूळ उद्देशापासूनच भरकटत जाते. त्यामुळे माणूस बदलण्यासाठी त्याचे गुण दोष बदलणे गरजेचे असते. त्याचे दुर्गुण मिटवून प्रकाशमय होण्याची गरज असते. आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी एखाद्या वर्गावर, व्यक्तीवर किंवा समाजावर आत्महीनतेचा भार टाकणे योग्य नाही. आपल्याला पृथ्वीवर पाठवताना त्या परम ईश्वराने एक नियम बनवला आहे. तो म्हणजे मनुष्याने एका निश्चित काळासाठी या ब्रह्मांडाचा वापर करावा. जेवढे काही चांगले ते निवडावे व पुढील पिढीसाठी ते रुजवावे, वाढवावे. त्याचा विकास करावा व आपली वेळ झाली की आपले स्थान रिकामे करावे. भूतकाळात पूर्वजांकडून अजाणतेपणी काही चुका झाल्या असतील तर नवा बदल करावा. परंतु आजचा काळ पाहता आपण पूर्वजांच्या चुका सोडत स्वतःच्याच चुकांचे डोंगर रचले आहेत व आपणच नव्या पिढ्या वाढवतोय. मग त्या पिढ्यांकडून आपण काय अपेक्षा कराव्यात हे आपणच पाहायला हवे. भावी नागरिकांना आपण कोणता प्रदेश देतोय, कसले वातावरण देतोय, कोणत्या प्रकारचे ज्ञान देतोय याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. आपण पुढच्या पिढीला फक्त उपदेश करणे योग्य नाही, कारण आपण त्यांनी चांगले व्हावे असे म्हटले तर त्यांनी चांगले होण्यासाठी पोषक काय काय आहे हे पाहणेही गरजेचे आहे. आज आपल्या देशात व्यसनांचा तरुणाईला विळखा पडतोय. अनेक क्षेत्रात हे घडते आहे. क्रूरता वाढते, राग, द्वेष, अहंकार, पराकोटीचा वाढतोय. याला जबाबदार फक्त तरुण पिढी नसून त्यांच्या पहिल्या पिढ्यांनी निर्माण केलेल्या वातावरणाचाच हा प्रभाव आहे. कोठे ऐकायला भेटते, गाडीत बसायला जागा नाही या वादातून हत्या, तर कोठे किरकोळ बातचीत झाल्यावरून हत्या, तर कोठे मनाविरुद्ध व्यक्ती आयुष्यात आल्यावरून हत्या. असे असंख्य प्रकार आजच्या तरुण पिढीला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. समाजातील सर्वच लोकांना या गटात टाकू शकत नसलो तरी समाजाच्या भयानक वातावरणात आपण जगतोय व आपल्या पुढील पिढ्या सुद्धा याच वातावरणात वाढणार आहेत. मानवाने प्रगती करावी, पैसा, धनसंपत्ती कमवावी तो त्याचा हक्क आहे. परंतु याचबरोबर नैसर्गिक नियम, नैतिकता, प्रामाणिकपणा, न्याय, जीवन जगण्याचे कौशल्य यांचा विकास करण्याची गरज आहे. माणसाने वाईट गोष्टींपासून जागरूक राहावे. याकरिता त्यांनी प्रत्येक क्षणी आपला उद्देश समोर ठेवायला हवा. आपण मूळ उद्देश विसरतो व त्यामुळे पुढील प्रवासात गडबड होते. आपणा सर्वांना चुकीच्या गोष्टी नको आहेत. आपल्याला भ्रष्टाचार नको, अन्याय अत्याचार नको, अन्नातील भेसळ नको, गुन्हेगारी, फसवणूक नको आहे. परंतु हा बदल यातील गुन्हेगार व्यक्तींना पकडून किंवा मृत्युदंड देऊनही संपणार नाही. हे संपवण्यासाठी समाजात चांगल्या गोष्टी रुजवणे, वाढवणे व त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. जीवन निर्वाह व जीवन ध्येय ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. बहुतेक लोकांचे ध्येय हे जीवन निर्वाह करणे हेच असते. खाणे पिणे, पैसा कमावणे, लग्न, मुलांना जन्म देणे, देवाणघेवाण, व्यापार व्यवहार इत्यादी जीवनक्रम पूर्ण करीत मरणाच्या दारापर्यंत पोहोचणे या व्यतिरिक्त त्यांचे दुसरे कोणतेही ध्येय नसते. स्वतःसाठी साधने जमविणे, दुसरे म्हणजे संसार उभा करणे, मुलांचे पालन पोषण करून नंतर त्यांचे लग्न, संसार एवढेच प्रत्येकाच्या जीवनात घडत असते व तेच ध्येय असते. जीवनात नोकरीचे स्वप्न किंवा कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीचे स्वप्न हे वस्तुतः सुनिश्चित ध्येय नाही. जगातील साधारण कार्यापेक्षा मोठे काहीतरी किंवा सामाजिक, ज्यामुळे अनेकांचे आयुष्य बदलून जाईल, पुरुषार्थ घडेल व तेच खरे ध्येय असेल. जीवनात एखादे ध्येय ठरवून पूर्ण करणे हे इतरांपेक्षा चांगलेच असते.
पण त्यात स्वतःच्या आयुष्याला आकार देणे एवढेच असते व ते प्रत्येकाने स्वतःसाठी करणे गरजेचेही असते. जगातील अनेक महान व्यक्तींनी असामान्य मार्ग स्वीकारला व ते आयुष्यभर त्या मार्गावर चालत राहिले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. महात्मा गांधींनी आयुष्यभर देशकार्य केले. विवेकानंदांनी हिंदू धर्माला साता समुद्रापलीकडे पोहोचवले. महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाची निर्मिती केली. असे असंख्य महान लोक महान कार्य करण्यासाठीच पृथ्वीवरती आले होते. जीवनाची सुंदरता ही बाह्य वैभवात नाही तर मनुष्याच्या अंतःकरणात असते. ज्यांचे गुण, कर्म, स्वभाव जितके सात्विक व शुचीपूर्ण असतील, त्यांचे जीवन तितकेच प्रसन्न व तितकेच सुंदर राहील. अविचारी, व्यभिचारी, अवगुणी लोक कितीही श्रीमंत, सुंदर असतील तरी ते सुंदर जीवनाचे ध्येय गाठू शकणार नाहीत. कारण असे लोक इतरांना त्रास देण्यातच स्वतःचे आयुष्य खर्ची घालतात. त्यामुळे मानवाने आपल्या आयुष्यात जेवढे प्रामाणिक, पवित्र, दया, करुणा ठेवून वागता येईल तेवढे वागावे. एका आयुष्यात प्रत्येक क्षणाला मंगलमय करून जगावे.